दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे 12,000 पूरग्रस्त कुटुंबियांची दिवाळी यंदा गोड व्हावी या उद्देशानं सोलापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदारांना मिळणाऱ्या निधीतून 115 गावातील 11,805 पूरग्रस्त बहिणींच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू तसंच अन्नधान्य किट दिवाळीपूर्वी वाटप करण्यात येणार आहे। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूरग्रस्त भावांनाही स्वतंत्र एक दिवाळी किट मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। अतिवृष्टी तसंच पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदत निधीविषयी माहिती देण्याकरिता पालकमंत्र्यांनी शुक्रवारी दुपारी नियोजन भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली। यामध्ये त्यांनी पुरामुळे 471 गावांमध्ये 4,61,000 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झालं असून 4,49,000 शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याची माहिती यावेळी दिली। अतिवृष्टीचे पंचनामे करताना 65 मिलीमीटर पावसाची मर्यादा न पाहता सरसकट पंचनामे करा, यात हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी पालकमंत्र्यांनी दिला। आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी मदत शेतकरी बांधवांना करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या सरकारनं घेतलेला आहे। या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांनी बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेल्या आहेत, पण त्याच्याही पुढे जाऊन एनडीआरएफच्या नियमाच्या पलीकडे जाऊन अनेकांना शंका होती की एनडीआरएफच्या नियमाच्या अनुषंगानं मदत मिळणार का, पण त्याच्याही पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शेतकरी बांधवांना बाधितांना मदत करण्याचा निर्णय घेतला। आणि सगळ्यात मोठा जो विषय होता, आजही काही तालुक्यामध्ये आपण बंडीशे गाव असेल किंवा काही बाळवणीचा परिसर काय होता, या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आमचे पंचनामे होणार का नाही या संदर्भात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता। त्यांच्याही माझं फोनवरनं बोलणं झालं। 65 मिलीमीटरच्या पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेले तालुके डिक्लेअर केलेले आहेत, म्हणजे पंढरपूर हा अतिवृष्टी झालेला तालुका डिक्लेअर केलेला आहे आपण, त्यामुळे त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि त्याही शेतकरी बांधवांना मदत या निमित्तानं होणार आहे। पॅकेज आपण जाहीर करत असताना कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी एनडीआरएफच्या नियमाच्या पुढे जाऊन 18,500 रुपयाची मदत आणि त्यातील काही कोरडवाहू शेती परंतु हंगामी बागायत असते, त्या हंगामी बागायत शेतीसाठी 27,000 रुपये हेक्टरची मदत या निमित्त या पॅकेजमधून मिळणार आहे। आणि बागायती शेतीचा जो विषय होता त्या शेतीला 32,500 रुपयाची मदत प्रति हेक्टरी दिली जाणार आहे। आणि सगळी जी मदत आहे ही दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या आणि बाधितांच्या अकाउंटवर कशी पोहोचेल या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय। या व्यतिरिक्त आपण बघितलं असेल जवळजवळ 17,000 कुटुंबांना तातडीची मदत म्हणून रेशनिंगवरनं 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 3 किलो तूर डाळ द्यायचं आता काम चालू आहे, ती मदत देण्याचा निर्णय या निमित्तानं घेतला। आणि तो निर्णय घेत असताना राज्यातील 1,43,52,281 हेक्टरवरील पीक लागवड झाली होती, त्यातील 68,67,556 हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी घराचं नुकसान झालं त्या ठिकाणी नव्यानं घरं बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्या लोकांना मदत करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांची केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांच्या सोबत चर्चाही झालेली आहे, त्यामुळे त्यांना नव्यानं घरं कशी देता येतील। या व्यतिरिक्त डोंगरी भागात ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांना 10,000 रुपये आपण ऑलरेडी मदत पोचवली आहे, आणखीन 10,000ची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। तसेच ज्या दुकानाचं नुकसान झाले, ज्या दुकानामध्ये पाऊस गेला, पावसामुळे ज्या दुकानाचं नुकसान झाले त्या दुकानाला 50,000 रुपयाची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे।
आपण जिल्हा परिषदेचे CEO इथं आहेत, त्यांना आपण तातडीनं सूचना दिल्या होत्या की ती गावं पुराच्या पाण्यामुळे चिखल आणि घाणीचं साम्राज्य गावामध्ये होतं. ती गावं आपण तातडीनं स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीचं काम आता चालू आहे. गावं आपण सगळी स्वच्छ करतोय. काही सेवाभावी संस्था, RSS सारख्या काही संघटना ज्या आहेत त्याही त्याच्यामध्ये सक्रियपणे भाग घेत आहेत आणि गावं स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हे सगळं जनजीवन पूर्ववत व्हावं म्हणून आपण प्रशासकीय पातळीवर सगळे प्रयत्न या निमित्तानं आपण सगळेजण प्रशासन करताना आपण बघतोय. त्यामुळं पहिल्या टप्प्यातली 10,000ची बाधित कुटुंबांना झालेली मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळजवळ पोचलेली आहे. परंतु सोलापूर शहरातल्या ज्या घरांचे पंचनामे झाले त्या घरांना तातडीची मदत 10,000ची आतापर्यंत पोचली पाहिजे होती, परंतु ती मदत अजून पोचली नाही. कारण ग्रामीण भागामध्ये पंचनामे आणि बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रशासन व्यस्त असल्यामुळं थोडी ती मदत पोचायला उशीर झाला. पण आजच मी प्रशासनाशी मगाशी चर्चा केली. आज साधारण 1,000 कुटुंबांना आज मदत होते आणि उर्वरित जे 1,600 कुटुंब आहेत त्यांना उद्याच त्यांच्या खात्यावर त्यांची 10,000ची पहिली मदत त्यांची पोचेल अशी व्यवस्था आपण केलेली आहे. या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद CEO कुलदीप जंगम, भाजपा शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर उपस्थित होते. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.